नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. एकनाथ शिंदे दिल्लीला गेले आणि अमित शहासोबत त्यांची बैठक झाली नाही, असं कधीच घडलेलं नाही. ज्या क्षणी एकनाथ शिंदे आपल्या आमदारांसोबत सुरत मार्गे गुवाहाटीला गेले, त्या क्षणापासून ते आजपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या मागे अमित शहांचा भक्कम पाठिंबा आहे असं सांगण्यात येते. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून जागा वाटपात योग्य असं स्थान देणं, अशा अनेक गोष्टी फक्त आणि फक्त अमित शहा यांच्या पाठिंब्यामुळे शक्य झाल्या. जेव्हा जेव्हा राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे अडसतो असं वाटतं, तेव्हा एकनाथ शिंदे दिल्लीला जातात आणि अमित शहासोबत बैठक पार पाडतात. महानगरपालिकेच्या निवडणुकांपूर्वी देखील पक्षप्रवेशाचा वाद थेट दिल्ली दरबारी एकनाथ शिंदे पोहोचवला होता. थोडक्यात दिल्लीचा दावा म्हणजे अमित शहा यांचं बळ हे समीकरण जोडलं गेलं होतं. आता आपण हे होतं असं का म्हणतोय, तर गेल्या सलग 2 वर्षांमध्ये अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची बैठकच झालेली नाही. अमित शहा एकनाथ शिंदे यांना टाळू लागल्याची चर्चा दिल्लीत वर्तुळात होत आहे. एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर करणार होते, पण त्याला देखील ब्रेक लागला. हा ब्रेक देखील भाजपच्या वरिष्ठांनी लावल्याचे सांगण्यात येते. एकनाथ शिंदे यांचे पंख काढण्याचा कार्यक्रम सुरू झाला असल्याचे अनेकदा बोललं गेलं, पण अमित शहा यांचा शिंदे यांना असणारा पाठिंबा देखील आजवर दिसून आला आहे. यंदा मात्र अमित शहा यांनी एकनाथ शिंदेंपासून अंतर ठेवायला सुरुवात केल्याचं सांगण्यात येऊ लागले. मागच्या 2 दिल्ली दौऱ्यांमध्ये शिंद्यांची भेट टाळणं हाच पुरावा असल्याचं देखील सांगण्यात येते. अर्थात असं नेमकं काय होतं? भाजपसाठी एकनाथ शिंदे यांची गरज संपली आहे, की शिंदे यांनी आपला हट्टामुळे स्वतःला परिस्थितीत आणलेला आहे? समजून घेऊया या आजच्या व्हिडिओमधून. तर मंडळी, एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची भेट झाली नाही आणि त्यातूनच भाजपने शिंदेंना इशारा द्यायला सुरुवात केली. याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे शिंदेंच्या महत्त्वाकांक्षी धोरणात. एकनाथ शिंदे शिवसेनेचे प्रमुख आहेत. ते पक्ष चालवण्यात आणि आपला पक्ष वाढवणं हे त्यांचं मुख्य ध्येय असणार, याबाबत शंका नाही. पण हे करत असताना ते भाजपच्या शेपटीवर पाय ठेवायला लागलेत. वास्तविक मुख्यमंत्रीपद शिंदे यांना मिळणं ही शिंदे यांची लॉटरी होती. 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदावर राहिल्यानंतर आणि भाजप एका हाती बहुमताच्या जवळ पोहोचल्यानंतर त्यांनी मोठ्या मनाने मुख्यमंत्रीपद सोडायला हवं होतं, पण तसं काही घडलं नाही. शिंदेंची हीच कृती शिंदेंच्या बाबतीत आत्मघातकी ठरल्याचं बोललं जातं, कारण भाजपमध्ये वरिष्ठांचा आदेश हा पलीकडे दुसरं काही नसतं. राज्यामध्ये शिंदे बंड झाल्यावर फडणवीसांनी वरिष्ठांचा आदेश मान्य करत फडणवीसांना तात्काळ उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. शिंदे यांना मात्र पूर्ण न होणं अपमान वाटला. मात्र इथून पुढे देखील शिंदेंच्या महत्त्वाकांक्षा काही दूर झालेल्या नाहीत. मुख्यमंत्रीपदासाठी आपणच योग्य असे सांगताना ते राज्यातल्या भाजपला आणि मुख्यमंत्र्यांना अडचणी निर्माण करताना दिसतात. अगदी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर देखील भाजपला बहुमतासाठी आपली गरज आहे हे ओळखूनच त्यांनी आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवलं होतं. महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना पक्षात घेण्याचं धोरण अंमलात आणलं होतं. या छोट्या छोट्या गोष्टी एकनाथ शिंदे हे दुसरे उद्धव ठाकरे होऊ लागलेत हे सांगण्यासाठी पूरक ठरायला लागलेत. 2014 ते 2019 या काळामध्ये फडणवीसांच्या नेतृत्वात युतीचं सरकार राज्यात अस्तित्वात होतं. मात्र 2016 नंतर फडणवीसांच्या नेतृत्वावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न शिवसेनेने सुरू केला. उद्धव ठाकरेंच्या या कृतीमुळे भाजप शिवसेना युती संपुष्टात आली आणि पुढे सेनेची वाताहात झाली. शिंदे या राजकारणात शिकलेले आहेत असं म्हणता येत नाही, कारण ते सातत्याने राज्यातल्या भाजपला बॅकफूटवर टाकण्याचा प्रयत्न करताना दिसतात. उपमुख्यमंत्री होण्यासाठी लावलेला विलंब, महानगरपालिकेच्या दरम्यान घडवून आणलेला प्रवेश, जरंडेश्वर पाटलांचे मुंबई आंदोलन, सातारा जिल्हा परिषदेत भाजपसोबत घेतलेला पंगा, हे अगदी काल परवापर्यंत मिसिंग लिंकच्या उद्घाटनपूर्वीच भेट देऊन क्रेडिट आपल्याकडे ठेवण्याचे केलेले प्रयत्न, या सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या मार्गाने जायला लागलेत हे सांगण्यासाठी पूरक ठरायला दिसू लागलेले आहेत. साहजिकच या कृतीमुळेच पक्ष आणि पक्ष संघटना प्रथम ठेवणाऱ्या भाजप हायकमांडला शिंदे हे आता अडचणीचे ठरू लागले आहेत असं म्हणता येतं. एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची भेट झाली नाही आणि त्यातूनच भाजपने शिंदेंना इशारा द्यायला सुरुवात केली असं म्हणण्याचं दुसरं कारण दिसतं, ते म्हणजे भाजप हायकमांडने फडणवीसांची स्वीकारलेलं नेतृत्व. अनेक वेळा फडणवीसांच्या दिल्लीत जाण्याच्या चर्चा झाल्या आहेत. 2 नाही, म्हणजे ज्या राज्यांमध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर देवेंद्र फडणवीस आता दिल्लीला जातील असं बोललं गेलं. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदावर विराजमान होताच फडणवीस दिल्लीला जातील अशा चर्चा पुन्हा सुरू झाल्या. जयंत पाटलांच्या आंदोलनानंतर फडणवीस टार्गेट होऊ लागल्यावर फडणवीस आता दिल्लीला जातील अशा चर्चा पुन्हा सुरू झाल्या. पुढे लोकसभा निकालाचे भाजप राज्यामध्ये फुकट गेली तेव्हा देखील फडणवीस दिल्लीला जाणार असं बोललं गेलं.
विधानसभेच्या निकालानंतर सुद्धा मुख्यमंत्री पदाचा विषय लवकर मार्गी लागला नव्हता. तेव्हा सुद्धा फडणवीस आता दिल्लीला वारी करणार असं म्हटलं गेलं. पण या सगळ्या चर्चा संपुष्टात आणण्यात फडणवीसांनी महाराष्ट्रात आपलं नेतृत्व सिद्ध केलं. भाजप आणि महायुतीचे सरकार सुरळीत चालण्यासाठी फडणवीस योग्य आहे या मतावर पक्षाच्या केडरपासून ते संघ आणि पक्षाचे हायकमांड यांच्यात एकमत झाल्याचं दिसतंय. पर्यायाने फडणवीसांना आता कोणत्याही पद्धतीने अडथळे निर्माण होणार नाहीत हे हायकमांडचं धोरण राहिल्याचं दिसू लागलेलं आहे. अगदी मागच्या वर्षीचं उदाहरण घ्यायचं झालं तर सारंग पाटलांनी मुंबईमध्ये न भूतो न भविष्यती असं आंदोलन उभं केलेलं. इतक्या मोठ्या प्रमाणात मराठा समाज रस्त्यावर उतरला, फडणवीसांनी खुर्ची सोडावी लागली अशा चर्चा सुरू करण्यात आल्या होत्या. याच दरम्यान अमित शहांचा दौरा होता. इथे अमित शहांना जो कानमंत्र फडणवीसांनी द्यायचा होता तो त्यांनी दिला. पर्यायाने एकनाथ शिंदे बॅकफूटवर गेले आणि आंदोलन संपुष्टात आलं. थोडक्यात फडणवीसांच्या मार्गामध्ये आता अडचणी नको अशा भूमिकेत पक्षाचं हायकमांड आलेलं आहे. आणि याचं कारण देखील फडणवीसांनी स्वतः नेतृत्व हे सिद्ध केलेलं आहे. लोकसभेत बॅकफूटवर गेलेल्या पक्षाला विधानसभेत विक्रमी बहुमतात आणण्याची कामगिरी फडणवीसांनी करून दाखवली आहे देखील. राज्यातल्या बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनामुळे भाजपसोबत तो दुरावलेला असताना देखील विधानसभेत मोठ्या प्रमाणात मराठा समाज आणि बेरीज फडणवीसांच्या नेतृत्वात झाल्याचं दिसलं. पॉलिटिकल स्टोरीमध्ये फडणवीसांनी स्वतःला सिद्ध केल्याचं, शिंदे हा पर्याय नाहीत या मतावर हायकमांड आल्याचं दिसून आले. अर्थात देखील ते शिंदे गटाकडून नेतृत्वाला त्रास देण्याचा कार्यक्रम होता. तरी देखील शिंदे गटाकडून नेतृत्वाला त्रास देण्याचा कार्यक्रम होत असल्यानं शिंदेंच्या पाठीवरचा हात हायकमांडने दूर केलेला आहे असं सध्या बोललं जाऊ लागलं आहे. तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदे यांची सलग 2 वेळा भेट नाकारून पक्षाच्या हायकमांडने एकनाथ शिंदे यांना फक्त इशारा देण्याचं काम केलं आहे की यावेळी थेट कार्यक्रम होईल असं सूचित केलं आहे? याबाबतीत तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या बोलमंडळी न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.